संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी. अंजली दमाने यांकडून व्हिडिओ ट्विट. TV9 व्हिडिओची पुष्टी करत नाही. सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे दाखल. दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला. दीपक केदार यांच्याकडून बीडमधील खोक्या भोसलेच्या घराच्या परिसराची पाहणी. खोक्याच्या घराची पाहणी करताना दीपक केदार भाऊक. अमित देशमुख मंत्रिमंडळात असायला हवे. पुढच्या वर्षी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचं आयोजन करावं. राष्ट्रवादीच्या विक्रम काळे यांचं वक्तव्य. मी आहे त्या ठिकाणी आनंदी. भविष्यात तुम्हीच आमच्याकडे याल. अमित देशमुखांचं विक्रम काळेंना प्रत्युत्तर. बारामतीत नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव 2025चं 2 वेळा उद्घाटन. खासदार सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर यांच्याकडून स्वतंत्र उद्घाटन. उद्घाटनासाठी आयोजकांनी बोलावल्याची रुपाली चाकणकरांची माहिती. बुलढाणा जिल्ह्यातील आवार गावामध्ये 2 गटात तुफान हाणामारी. जखमी 8 जणांवर उपचार सुरू. 20 जण पोलिसांच्या ताब्यात. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा. जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदेंसह जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. सुवर्णनगरी जळगावात सोनं 91,000 तर चांदीच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. गाईच्या आणि म्हशीच्या दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ. आजपासून राज्यभरामध्ये निर्णयाची अंमलबजावणी होणार. दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील जवानाला वीरमरण. मणिपूर इथं भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवताना वाहन दरीत कोसळल्यानं जवानाचा मृत्यू. सुनील विठ्ठल गुजर यांना 27व्या वर्षी वीरमरण. मुंबईत पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज. मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता कमीच.